रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पारनेर, कोल्हापूर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 31 मे 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावामध्ये काय बदल नेमका झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कालच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी हे दिसून आले. तर पाहूयात नेमके काय भाव होते. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 914 वाहनांची आवक झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 2100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टी सरासरी 1250 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सायखेडा येथे आज 182 वाहनांची आवक आली होती. उन्हाळी कांदे सरासरी 1875 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2001 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी सरासरी 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 1470 रुपये क्विंटलपर्यंत विकली. खात सरासरी 951 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जास्तीत जास्त 1225 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर खारीपाटा येथे आज गोल्टी 600 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्टा 800 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1300 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर क्वालिटी कांदा 1650 ते 2401 रुपये क्विंटलपर्यंत विकला. खारीपाटा येथे 782 वाहनांची आवक आली होती. देवळा येथे आज 222 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1880 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2175 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे आज 87 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2050 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे 10 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1790 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथील खाजगी कांदा खरेदी केंद्रावर 448 वाहनांची आवक आली होती. स्टॉक क्वालिटी कांदे 2000 रुपयापासून 2212 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लोडिंग क्वालिटी कांदे 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1000 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. विंचोर येथे 524 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1950 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2240 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांदवड येथे 250 वाहनांची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1950 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2321 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उन्हाळी कांद्याची गोल्टी 1360 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली. जास्तीत जास्त 1726 रुपये क्विंटलपर्यंत विकली. नांदगाव येथे सरासरी कांदे 1850 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2050 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नांदगाव येथे 69 वाहनांची आवक आली होती. येवला येथे 5500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1750 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2080 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधरसोली येथे 500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1700 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2101 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पारनेर येथे 4590 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कोल्हापूर येथे 5914 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. हैदराबाद येथे 25 कांदा गाड्यांची आवक आली होती. सुपर बिग बेस्ट 70 mm प्रतीच्या कांद्याचे काही लॉट 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 2100 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मीडियम कांदा 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 1600 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.